नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल मी अजून आंघोळ वगैरे केलो नाही. आपल्याला थोडं शेड मारायचं आहे आणि त्यांचा कॉल आला होता लवकरच या म्हणून. तिकडं जुना बोरामणी नाक्याला जायचं आहे मला. तर आता निघालो आहे, मित्र पण येतो आहे. तर आता आम्ही जाऊया तिकडं, बघूया काय काय घ्यायचं आहे. शेड मारायचं आपल्याला. तर चला, आपण निघालेलो आहोत आता पुणे नाक्यापासून बोरामणी नाक्याला निघालेलोच आहोत. तर आपण इथं आल्यानंतर आता आपले पत्रे तिकडं गाडीमध्ये भरत आहेत. 14 फुटीचे 4 पत्रे घेतलेले आहेत मित्रांनो आपण, 25 mm तुम्हाला दाखवतो मी. आणि 12 फुटीचे 9 पत्रे घेतलेले आहेत शेड मारण्यासाठी. तर मी तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये दाखवणार आहे मित्रांनो, शेड मारायला काय काय लागते काय काय नाही ते. हे शेड आपण 10 बाय 10 मध्ये मारणार आहोत सिमेंटसाठी. तर किती बजेट लागतं बघूया. पत्रे घेतलोय, आता वाशे बाकी आहेत. वाशे तिकडे आहेत, वाशे पण घ्यायचे आहेत. हे आहे जय भवानी स्टील सोलापूर. इथून आता पत्रे घेतलोय, आता वाशे घ्यायचे आहेत, दरवाजा घ्यायचा आहे अजून. या पिकअपमध्ये भरलोय आपल्या सगळं. आता घेऊया, बघू किती वेळ लागते काय नाही. अजून बिल वगैरे करायचं, सगळं करूया. वाशे दुसऱ्या दुकानात आहेत. आता तिकडं आपलं पिकअप गेलं आहे, आपण त्यांच्या पाठीमागे जाऊया. तर मित्रांनो, वाशाचं पण दुकान इथं जवळच आहे. आता इथं आपण वाशे घेऊया. हे आपलं पिकअप आहे, यामध्ये आता पत्रे भरलेत. वाशे पण आता इथं आपण भरून घेऊया. वाशे भरायचं चालू आहे आता. वाशे भरल्यानंतर वाशे म्हणजे आपले खांब शेडसाठी सगळं मटेरियल घेऊन झालं. दरवाजा पण घेतलाय आता. वाशे झाले, पत्रे झाले. आता तिथे शेड मारणारा कधी येतो बघू पहिलं आणि जाऊया. आता निघूया हे घेऊन, चला. तर इथं बोर मारल्यामुळं चिखल झाला आहे, त्याच्यामुळे इथून गाडी आपण रिव्हर्स घ्यायला लावली. आता घेत आहे तिकडून बघा, असं रिव्हर्स घ्यावं लागते कारण इथं चिखलात अडकल. तिकडे शेड मारायचं, बघू आता काय होतं. पाईल्ससाठी येऊन पडले मटेरियल. फायनली मित्रांनो, आता आपलं शेडचं काम चालू आहे. शेड मारायचं चाललं आहे. इथं शेड मारत आहेत. आत्ताच खिळे नव्हते, जरा खिळे आणायला गेलेलो. तुम्हाला दाखवतो इथं चाललं आहे. ते शेड मारून घेऊया. कारण शेड कंपल्सरी लागतेच, कारण सिमेंट वगैरे ठेवायचं कुठं. घर बांधायचं म्हणल्यानंतर सगळ्या गोष्टी परिपूर्ण कराव्या लागतात. मग ते आता आपण पहिलं शेड मारून घेऊया. बोरचं तर झालं आहे काम आपलं. इथं बोर आहे, सगळं झालं. इथं पाणी पण दिसत असेल तुम्हाला लागलं. पाईल्ससाठी येऊन पडले तिथं सगळं. तर चला बघूया, आता शेड चालूच आहे. या दरवाजाला थोडंसं ड्रिल करायचं होतं, कारण तिथं खिळे मारून दरवाजा एकदम फिट बसतो. मित्रांनो, हे दरवाजा मला 1270 रुपयाला पडला आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा या दरवाजाची नक्की प्राईस काय असेल. मला 1270 रुपयाला पडला आहे. तर मित्रांनो, चालू आहे काम. झाले, थोडं अर्ध झाले काम. वरती मारत आहेत इथं. तर फायनली मित्रांनो, अर्ध्याच्या वर आता काम झाले, थोडंफार राहिले. दरवाजा बसवून घेतलाय आपण, वरी पण पत्रे झालेत, सगळं काय झालंय आता एकदम बघा. थोडंफार बाकी आहे काम. तर मित्रांनो, आता लाईनमॅन पण आलेले आहेत आणि त्यांनी कनेक्शन दिलेलं आहे. आता मीटर बसवून घ्यायचं आहे. शेड तर झाले, तुम्हाला मधला भाग पण दाखवतो आणि आता ते मीटर बसवत आहेत ते पण तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो. चला आता आपण शेडच्या आतमध्ये जाऊया. हे बघा, इकडं चालू आहे काम. ही वायर आली आहे पूर्ण, ही वायर चालू आहे. आतमधली जागा इथं फक्त आपल्याला सिमेंट टाकायचं आहे.
आणि इथं आपल्याला मीटर लावायचं आहे आता. फायनली मित्रांनो आपलं कनेक्शनचं काम झालं आहे. तिकडं वायर जोडायची होती पोलावरती, ते आता जोडलेली आहे. आणि इकडं लाईट आलेली आहे. तुम्हाला आता लाईट दाखवतो मी, चला आतमध्ये. तर बघा आता कनेक्शन दिले, मीटरमध्ये लाईट दिसते हो का. आपण बोर्ड पण बसून घेतलेला आहे. सगळं एकदम मस्त झालेलं आहे ना का. हे बघा जागा एकदम. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपलं शेड झालेलं आहे, कनेक्शन पण आलेलं आहे. तर सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत. टोटल खर्च मित्रांनो हे साधं शेड मारायला पण हे 10 बाय 10चं शेड आहे. तरी पण नाही म्हणलं तर आपले 25,000 रुपये गेलेले आहेत याला. तर साधं शेड मारायचं असेल तर एवढा खर्च जातोय. तर तुम्ही विचार करू शकता. बघा मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.